नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि याची नोकरीची संधी आहे. राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर या कंपनीमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. स्पेशल रिक्वायरमेंट ड्राईव्ह फॉर बॅकलॉग व्हॅकन्सीज भरून काढण्याकरता त्यांना ही जी भरती आहे ती पूर्ण करायची आहे. आणि याकरता ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर, ज्युनियर फायरमॅन ग्रेड, नर्स, त्याच्यानंतर टेक्निशियन, ट्रेनी या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा एकूण मिळून 74 पदांकरता ही भरती निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर रोजगार कट्टा चॅनलवरती शेवटपर्यंत पाहायला हा व्हिडिओ नक्की विसरू नका. तसेच रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता तुम्ही ऑपरेटर केमिकल ट्रेनिंगसाठी एकूण जी जागा आहे त्या जागांमध्ये जर बघायला गेलं तर 22,000 ते 60,000 रुपये इतकं पेमेंट त्याचं असणार आहे. आणि 35 वर्ष ही वयोमर्यादा तुमची असणार आहे. याकरता BSc केमिस्ट्री तुमची असणं आवश्यक आहे आणि 50% अधिक मार्क असणं आवश्यक आहे. आणि याकरता तुम्हाला रेग्युलर याच्यामध्ये तुम्हाला मार्क असणं आवश्यक आहे. आणि याकरता बाकीचे पण तुम्हाला कॅटेगरीज आहेत, जसं की बॉयलर ऑपरेटरची जी जागा आहे याकरता तुम्हाला वयाची 35 वर्ष असणं आवश्यक आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ते NCVT बॉयलर अटेंडंट या पदाकरता तुमचं पात्र असणं आवश्यक आहे. आणि याकरता तुम्हाला प्रॉपर एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. इंडियन नेव्हीमध्ये तुम्ही काम. ज्युनियर फायरमन यासाठी जागा आहे. नर्ससाठी तुम्हाला नर्सिंगचा कोर्स असणं आवश्यक आहे. टेक्निकल इन्स्टिट्यूशन ट्रेनिंगसाठी तुमचं BSc फिजिक्स असणं आवश्यक आहे. आणि याकरता 22,000 रुपये इतकं स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला देण्यात येईल. 22,000 ते 60,000 सगळ्यांना. त्यानंतर टेक्निकल इलेक्ट्रिकल ट्रेनिंग, त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे तर मेकॅनिकलचं ट्रेनिंगसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे किंवा डिप्लोमा तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि याकरता तुम्हाला 35 वर्ष वयोमर्यादा आहे. 4 वर्षाचा अनुभव जर तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये तुमचं अधिकच सोपं काम होऊन जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये आणखीन डिटेल्स, ह्याच्यामध्ये प्रॉपर एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे तो 1/2/2025 पूर्ण तुमची संपूर्ण डिग्री प्रॉपर असणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशन फी याकरता 700 रुपये नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि याकरता SC/ST साठी कोणत्या प्रकारची फी याच्यामध्ये राखीव असणार आहे. एकूण तुम्हाला 46,200 रुपये इतकं मानधन आणि प्रॉपर पर्क वगैरे सगळे मिळणार आहेत. त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली जाईल आणि स्किल बेस्ड टेस्ट कंडक्ट केली जाईल. आणि टेस्टमधून तुमचे जितके जास्त मार्क येईल त्याची एक फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल आणि त्या लिस्टनुसार तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन मेरिट लिस्ट आणि शॉर्ट लिस्टच्या आधारे होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननुसार तुमची स्क्रुटिनी होणार आहे. आणि याच्यामध्ये जे फायनल सिलेक्शन होतील तर त्यासाठी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. त्या स्किलमध्ये तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमचं फिजिकल घेतलं जाईल. आणि याकरता प्रॉपर तुमचं टेस्टिंग झाल्यानंतर तुमचं ऑनलाईन टेस्टिंग 100 मार्काचे 2 राऊंड असणार आहे. आणि स्किल टेस्टचे एकूण मार्क ग्राह्य धरून 100% मार्कांपैकी त्याचं मेरिट लिस्ट लावणार. एकूण अप्लाय कशा पद्धतीचं करा, सगळ्यात पहिले ॲप्लिकेशनचं ऑनलाईन रजिस्टर करायचं आहे. ॲप्लिकेशन फी भरायची आहे. फोटो आणि तुमची सिग्नेचर स्कॅन करून टाकायचे आहे. सगळे डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्या गाईडलाईन प्रॉपर फॉलो केल्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये मेरिट लिस्टनुसार सिलेक्शन होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा. तसेच रोजगार कट्टा चॅनलवर नवीन असा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्याची शेवटची तारीख आहे 25 जुलै 2025. धन्यवाद.